श्रीराम हे रावणाचे जावई होते. गोष्ट त्या काळची आहे. रावण जो होता त्यानं संतांकडून, ऋषींकडनं आणि महात्म्यांकडनं कर घेणे सुरू केले होते. असे सांगितले जाते की लंकेत दुष्काळ पडला होता, म्हणून कर घेणे रावणाने सुरू केले होते. संतांकडे कर भरण्यासाठी पैसे कुठून येणार, धन कुठून येणार? त्यांच्याकडे फक्त स्वतःचे वस्त्र असतात, कमंडलू असतो, सोटा असतो आणि काहीच नसतं. पण जेव्हा संतांकडे धन नव्हते तर रावण हा मोठा अत्याचार करत असे. त्याने कराच्या बदल्यात महात्म्यांचे, ऋषींचे रक्त सांडायला सुरुवात केली. आणि त्याचवेळी जंगलात एक संत होते. ते माता लक्ष्मीला अतिथी रूपात बोलावण्यासाठी, त्यांना प्राप्त करण्यासाठी एका घड्यात रोज दूध अर्पण करत होते. रावण महात्म्यांचे रक्त काढून त्याच ठिकाणी पोचतो, त्या कुटीमध्ये. आणि त्यावेळी जे संत होते ते कुटीत नव्हते. तर रावणाने जाऊन कुटीत डोकावून पाहिले. तिथे एक घडा ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये थोडे दूध आहे. पण यात रावणाने त्या महात्म्याचे जे रक्त काढले होते ते त्या घड्यात भरायला सुरुवात केली आणि तोच घडा घेऊन आपल्या घरी आला. मंदोदरीकडे त्याने तो घडा दिला आणि मंदोदरीला म्हणाला, हे भद्रे, हे उघडू नकोस, हे कुठेतरी ठेवून दे. मंदोदरीने विचारले, या घड्यात असं काय आहे? तेव्हा रावण म्हणतो, हे प्रिये, हा एक विलक्षण पदार्थ आहे, म्हणून हे कुठेतरी लपवून ठेव, कुणाच्याही हाती लागू नये. मंदोदरीने पाहिले, या घड्यात रक्त होते, दुधात मिसळलेले होते. ते विलक्षण पदार्थ समजून तिने एका ठिकाणी लपवून ठेवले. रावण वनविहार करण्यासाठी जात असायचा. तो स्त्रियांसोबत, कुठल्याही अप्सरेसोबत तो विहार करायचा. तो रोज जात असे आणि ही गोष्ट मंदोदरीला माहीत होती आणि तिला हे काहीच आवडत नव्हते. ते सारं पाहून मंदोदरीला खूप राग येत असे. म्हणून ती विचार करत असे, या मडक्यामध्ये काय आहे? तो जो पदार्थ आहे तो विलक्षण वाटतो आहे. तिचा पती जे काही वागत होता ते तिला सहन होत नाही. त्यामुळे ती हा पदार्थ पिते आणि स्वतःला संपवायचा असा विचार करते. तिने त्या मडक्यातील तो रक्तदुक्त मिश्रित पदार्थ पिला आणि मृत्यूची वाट पाहू लागली. पण तसे मात्र काहीही झाले नाही. उलट ती गरोदर राहिली. तेव्हा तिला खूप पश्चाताप झाला. ती खूप दुःख करू लागली की हे काय झालं, कारण मंदोदरी जी होती ती पतिव्रता आणि सती स्त्रियांच्या यादीतील मानली जायची. म्हणून तिला खूप वेदना झाल्या की माझ्याकडून हे पाप घडलं. मी तर गरोदर राहिले आणि माझ्या गर्भाशयात नवऱ्याचा अंशच नाही. हे कसं अनर्थ घडलं? हे पाहून मंदोदरी खूप चिंतेत पडली. पण ती आपल्या नवऱ्याला सांगूही शकत नव्हती. ती घाबरली होती. एक दिवस असं झालं की मंदोदरीने विचार केला की मी लवकरात लवकर या गर्भाचा गर्भपात करून टाकला पाहिजे. नाहीतर माझे पती रावण यांना जर ही गोष्ट समजली तर काय होईल माहीत नाही. हा विचार करून एक दिवस मंदोदरीने रावणाला सांगितलं, स्वामी, मी ऐकलं आहे की तुमच्या गर्जनेने स्त्रियांचे गर्भ पडतात. रावण म्हणाला, तू बरोबर ऐकलं आहेस. तर मंदोदरी म्हणू लागली, हे स्वामी, आता मला पण बघायचं आहे की तुमच्या गर्जनेने स्त्रियांचे गर्भ कसे पडतात. स्वामी, तीच गर्जना मलाही ऐकायची आहे की ज्या गर्जनेने स्त्रियांचे गर्भ पडतात. पाहूया आपले पती ती गर्जना कशी करतात. रावण म्हणाला, मंदोदरी, तुझा याच्याशी काय संबंध आहे? तू असं का म्हणतेस? तिने उत्तर दिले, नाही स्वामी, माझी इच्छा झाली तुमची गर्जना ऐकण्याची. आणि तुम्ही तर आमचे आहात. तुम्ही वनात विहार करण्यासाठी जाता, तेव्हा तुमची गर्जना जेव्हा करता तेव्हा स्त्रियांचे गर्भ पडतात. तर आज स्वामी, तीच घरच्यांनी आम्हाला ऐकवा. माझी खूप अंतःकरणापासून इच्छा आहे. तेव्हा रावण म्हणाला, जेव्हा अशी गोष्ट आहे भद्रे, तर मी माझी गर्जना तुला नक्की ऐकवेल. रावण इतक्या जोरात गर्जना करतो की मंदोदरीचा गर्भ पडतो आणि नंतर रावण वनात वनविहारासाठी निघून जातो. इकडे मंदोदरीने काय केले, जो गर्भपात झाला होता तो जसा काही जीव असेल तो सोज्वळ होता आणि तोच गर्भपात मंदोदरीनं त्या घड्यात बंद करून ठेवला. इकडे जेव्हा रावण परत येतो तर एक दिवस आकाशवाणी होते, हे रावण,
तुझ्या घरात जो हा घडा ठेवलेला आहे, जर हा घडा तुझ्या इथेच राहिला तर काही काळानंतर तुझ्या इथे खूप मोठा दुष्काळ पडेल. तुझी प्रजा जी आहे ती खूप त्रास सहन करेल. खूप भयंकर दुष्काळ पडेल. ही आकाशवाणी झाली तेव्हा रावण ते ऐकून घाबरला. आता रावणाला माहीत नव्हतं की त्यात रक्त आणि दुधाच्या जागी मंदोदरीचा गर्भपात बंद आहे. त्याला तर हेच माहीत होतं की त्यात ऋषींचे रक्त आहे. मग त्याने विचार केला की हा घडा आता कुठे नेऊन ठेवायचा. तर त्याच्या डोक्यात आलं की राजा जनक जे होते ते धन आणि संपत्तीमध्ये खूप समृद्ध होते व त्याने विचार केला, चला जनकाच्या राज्यात हा गाडून टाकूया. रावण जो आहे तो घड्याला घेऊन जातो आणि जनकाच्या राज्यामध्ये गाडून टाकतो. मग परत येतो. आता रावण निर्भयपणे राहू लागतो आणि इकडे राजा जनकाच्या राज्यात काही काळानंतर दुष्काळ पडतो, अकाल पडू लागतो आणि असा भयंकर दुष्काळ पडतो की राजा जनकाच्या इथे जी प्रजा होती ती त्राही त्राही करू लागते. राजा जनक खूप दुःखी होतो. मग त्याने आपल्या कुलगुरूंना, कुलपुरोहितांना आणि ब्राह्मणांना बोलावले आणि विचारलं, भगवंत, हे सांगा की आपल्या राज्यात असा दुष्काळ का पडला आहे? आपल्या राज्यात प्रजा खूप आनंदात राहत होती. आपलं राज्य खूप हिरवगार होतं. पण सगळी झाडं झुडपं आता सुकून गेली आहेत. चहूकडे दुष्काळ पडत आहे. जर असंच चालू राहिलं तर आपली प्रजा मरून जाईल. याबाबत काही उपाय सांगा. याचं रहस्य काय आहे ते सांगा. तेव्हा त्या विद्वानांनी त्या ब्राह्मणाला सांगितलं, हे जनक, तुला एक यज्ञ करावा लागेल आणि तो भूमियज्ञ असतो. जनकाने विचारलं, कसा भूमियज्ञ? उत्तर आलं, तुला जमीन नांगरावी लागेल, भूमीला नांगरावं लागेल आणि नांगरून त्यावरती यज्ञ करावा लागेल. तेव्हा राजा जनक जे होते ते पत्नी सुनयनाबरोबर नांगर चालवतात आणि स्वतः भूमीला नांगरतात. आणि जेव्हा भूमी नांगरत होते तेव्हा खाली जी हलकी सीत असते, जी टोचणारी असते, ती धारदार असते, तीच सीत जी होती आत त्या घड्याला लागते. तो घडा बाहेर काढला जातो आणि तो घडा जेव्हा उघडला जातो तेव्हा त्यातून एक हसणारी खूपच सुंदर कन्या बाहेर येते. त्या कन्येला पाहून राजा जनक खूप आनंदित होतात आणि तिला आपल्या पत्नीला सुनयनाला देत म्हणतात, पहा कशी आहे देवाची लीला. ही धरती मातेकडनं जन्मलेली आहे आणि धरती मातेने आपल्याला मुलगी दिलेली आहे. तिचं पालनपोषण करणं आपलं कर्तव्य आहे. सुनैनाला ही खूप आनंद होतो. यज्ञ होतो आणि इकडे यज्ञ जेव्हा होतो तेव्हा असं म्हणतात की हळूहळू पाऊस सुरू होतो आणि थोड्याच वेळात पुन्हा पूर्ण राज्याचे जे होते ते हिरवगार होतं. राजा जनक आणि प्रजाही सुखी होऊ लागते. सगळं काही योग्य जागी परत येऊ लागतं. त्या मुलीचं नाव ब्राह्मणांनी सीता ठेवलं, कारण माता सीता जी होती ती शीतल घड्यातून आलेली होती. पूर्वी जसं मुलांच्या मध्ये गुण असायचे ते गुण त्यांच्यामध्ये दिसायचे. ब्राह्मण त्यानुसार नाव ठेवायचे. माता सीता जी होती ती शीतल घड्यातून उत्पन्न झाली आणि धरणीतून जन्मली. आणि दुसरी गोष्ट की नांगराची सीत होती, त्या सीतला घडा धडकला आणि त्यानुसार माता सीतेचे नाव सीता ठेवलं गेलं. माता सीता जी होती ती जनकाकडे वाढली. जनकांनी तिला आपली कन्या मानली. पण माता सीता ही जनकांची कन्या नव्हती. जनकांनी तर लालन पालन केलं होतं. या कथेप्रमाणे माता सीता जी होती ती रावणाची कन्या होती, कारण मंदोदरीच्या गर्भात सीताजी राहिल्या होत्या. मंदोदरीने गर्भपात केला आणि तिला घड्यात बंद करून जनकाच्या राज्यात सोडून दिलं. तर मंदोदरी ही रावणाची पत्नी होती, म्हणून सीता ही रावणाची कन्या होती. अशा प्रकारे माता सीता रावणाची कन्या झाली. पण प्रभू श्रीरामांनी जे केले ते रावणाचे जावई